4-5 लोक कामाला करायला लागले असतील, त्याला कन्व्हिन्स करायला, त्याची समजूत घालायला की बाबा हजर हो रे राजा. मग राजा हजर झाला. म्हणजे अनेक कुप्रसिद्ध गुन्हेगार होऊन गेले, पण कोणी अशा पद्धतीने गाडी पोलीस स्टेशनला घेऊन गेलाय आणि एकदम असा शरण आलाय, असं गेल्या 60-70 वर्षाच्या इतिहासामध्ये महाराष्ट्राने बघितलेलं नाही, असं माझं मत आहे. ह्याच्यात पहिल्यांदा काय दिसतंय तर पोलिसांची अकार्यक्षमता. मी येतोय, थांबा. आणि तो आला, स्टाईलमध्ये आला, गाडीतनं उतरला आणि त्याच्यातनं एक निर्देशित होतं की तुम्ही काय पकडणार मला, मीच येतोय तुमच्याकडे. हा चुकीचा ट्रेंड आहे. पोलीस ह्याच्यापुढे दबावाखाली असतील आणि सर्वसामान्यांना सुद्धा याचा धक्का बसेल. त्याला शरण गेला यार. म्हणजे पोलीस एवढा, आणि त्याच्यातले 2 जण जे त्यांच्याबरोबर होते त्यांनी सांगितलं 2 दिवस तर पुण्यातच होते. म्हणजे मी जे ट्विट केलं, जे मला माहिती मिळाली त्याच्यातली 1% चुकीची नव्हती. मला हे सगळं सांगितलेलं त्यांनी की ते पुण्यात आहेत, आम्ही पुण्यातच स्वाधीन शरण येणार आहे. मी त्याला फक्त थोडं फिरवलं, पण हे सगळं धक्कादायक आहे. हे सगळं धक्कादायक आहे की ज्याला पकडण्यासाठी पोलिसांनी प्रतिष्ठापणाला लावायला पाहिजे होती. नोबडी इज बिगर दॅन द लॉ. कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे, म्हणजे मी त्याचं सायटेशन आणलंय, आत्ता माझ्याकडे नाही आहे. जेव्हा एखाद्या अधिकाऱ्यासमोर एखादा तक्रारदार हा कॉग्निजेबल ऑफेन्स घेऊन जातो, तेव्हा तो सांगतो त्याप्रमाणे तुम्हाला तक्रार घ्यावी लागते. पोलीस स्वतःच्या मनाने तक्रार नाही घेऊ शकत. तिथे तक्रारदार कोण आहे मला माहित नाही, पण अख्ख्या देशमुख कुटुंबियांनी आज याचिका देखील केली आहे. आणि त्यांचं पहिल्या दिवसापासून म्हणणं होतं की वाल्मिक कराड या खुनात आहे. मग त्याचं नाव का नाही FIR मध्ये? FIR पोलीस नाही लिहू शकत. फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट इज गिव्हन बाय द नियरेस्ट रिलेटिव्ह, किंवा बरोबर कोण असेल ते करतात ना. तर माझ्या अंदाने त्यांचा भाऊ जो धनंजय आहे किंवा काय, त्यांनी केलेली आहे. आणि ते धनंजय तर कोर्टात पण गेलाय. एकंदरीतच हे सगळं संशयास्पद आणि धक्कादायक आहे. आणि स्वतः वाल्मिक कराड सांगतो की मी काय खुनातला आरोपी नाही आहे, माझ्यावरती एक खोटा खंडणीचा गुन्हा दाखल झालाय आणि मला अटकपूर्व जामीन मिळाला असता. हे कुठली भाषा आहे एखाद्या गुन्हेगाराची? ह्याच्यातनं पूर्ण पोलिसांविषयी एक संशय मनात तयार झाला होता महाराष्ट्राच्या की काय करतायत, कशी चौकशी पुढे जाईल. चला आता पोलिसांच्या आणि जनतेच्या ह्याच्यामुळे तो शरण आला. धनंजय मुंडेंचं काय? पोलिसांनी पोलिसांचं काम केलं, त्यांनी ताब्यात घेतला, चौकशी सुरू केली आहे. आता सरकारने सरकारचं काम करावं. त्यांनी आणावं तो टेप, त्यांनी जे बाईट दिलेला आहे की तेव्हा तो माझा खास माणूस आहे. खास माणसाची चौकशी, एका मंत्र्याच्या खास माणसाची चौकशी मंत्रिमंडळात तो मंत्री असताना होऊ शकते का? हा साधा प्रश्न आहे. आणि त्यामुळे हे सगळं इतकं अस्वस्थ करणार आहे की इतकी निर्घुण हत्या होते आणि तरी मूळ गुन्हेगार, मूळ ज्याच्यावर आरोप आहे. आणि मी साधी गोष्ट सकाळपासून आणि पूर्वीपासून सांगतोय की तुम्ही ह्या चौकशीमध्ये बापू आंधळे मर्डर प्रकरण आहे, त्याची चौकशी पोलिसांनी आता CIDने करावी. तुम्हाला पाहिजेत ना, माहिती पाहिजे ना तुम्हाला. मग CIDने बापू आंधळे प्रकरण ताब्यात घ्यावं आणि बापू आंधळे प्रकरणात गोळी मारणारा कोण होता आणि त्याला गोळी मारायला सांगितली कोणी आणि ही नावं द्यायला कोणी सांगितली बबन गीतेचं, हे त्या विचारावं. म्हणजे तुम्हाला लिंकच लागेल काय आहे.
तिथे जो इन्स्पेक्टर होता महाजन, तोच आता केजला इन्स्पेक्टर आहे. त्या महाजन यांनी जेव्हा नावं लिहिली बापू आंधळे खून प्रकरणात, तेव्हा वाल्मिक कराडात यांचा दररोज उठणारा बसणाऱ्यातला चहाचा माणूस, त्यांचं नाव त्यांनी तिथे वाल्मिक अण्णा लिहून ठेवलं, कराड नाही. फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्टमध्ये नावं देण्याची प्रयत्न करत होते कुटुंबीय, नावं घेतली नाहीत. बापू आंधळे सांगतोय. त्याचा प्लॅन असा होता की कुठल्याही परिस्थितीत बबन गीते विधानसभेला परळी मतदारसंघात दिसता कामा नये. आज सुद्धा फरार आहे तो. त्याला काही एवढं प्रोटेक्शन नाही की तो पण सीआयडी मध्ये असा गाडी चालवत येईल, उतरेल आणि स्वाधीन होईल स्वतः. एवढं तर त्याची ताकद नाही आता. पण म्हणजे हे एकंदरीतच प्रकरण हे किती राजकीय प्रभावाखाली आहे हे बघितल्यानंतर ह्याच्यातनं महाराष्ट्राच्या मनात शंका तर येईलच, पण एक धडकी बसेल की राज्य व्यवस्था कुठे चालली आहे. हा प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला. मला अंदाने 4-5 लोक कामाला करायला लागले असतील त्याला कन्व्हिन्स करायला, त्याची समजूत घालायला की बाबा हजर हो रे राजा. मग राजा हजर झाला आणि राजा येताना पोलीस स्टेशनला गाडी घेऊन आला. अरे कमीत कमी पोलिसांना एवढं तर पाहिजे होते त्याची गाडी बाहेर अडवायची, त्याला चालत घेऊन यायचं किंवा रिक्षात बसवून घेऊन यायचं. तो डायरेक्ट पोलिसांच्या दारात उतरतो गाडीतनं. त्याच्याबरोबर जी माणसं आहेत त्यांची तरी चौकशी करा की तुम्ही होते कुठे एवढे दिवस. आणि त्याच्यामुळे हे सगळा हा संशयाचा सापळा आहे. त्यामुळे मला फार अपेक्षा नाही आहेत की असं आहे की समोरासमोर खून झालेला आहे, लोक उचलून घेऊन गेले हे त्याच्या आत्याभावाने बघितलेलं आहे, त्यामुळे तिथपर्यंत ठीक आहे. पण हे प्लॅनिंग कसं झालं, ही 2 कोटीची खंडणी कुठे मागितली गेली, ही का मागितली गेली, त्या दिवशी काय झालं, अशोक सोनवणेला कोणी मारलं कानाखाली पहिल्यांदा, अशोक सोनवणेची जात काय होती, अशोक सोनवणेची केस का नाही रजिस्टर झाली, हे सगळं आलं ना लाईनीत. ती रजिस्टर होऊ नये म्हणून कोणी फोन केला, महाजनला कोणाकोणाचे फोन गेले केस घेऊ नका म्हणून. मी का सारखतोय महाजन, तर तोच महाजन बापू आंधळेच्या खुनामध्ये, तोच पाटील ज्याला सस्पेंड केलाय तो पण त्या बापू आंधळेच्या खून प्रकरणात आहे. असं की त्यांना मंत्रीच का करावं, एवढे का घाबरतात प्रकाश साळुंखे, त्यांना मंत्री का ठेवावं. अहो तो कॅबिनेटमध्ये असणार ना ते. उद्या मंत्र्यांनी बंगल्यावर बोलवलं कलेक्टरला, तर कलेक्टरला जावं लागतं प्रोटोकॉल प्रमाणे. उद्या जर ह्या खून प्रकरणात, मला एक प्रकरण आठवतं, मी सांगू शकत नाही ते प्रकरण, पण एक चौकशी महाराष्ट्रात अशी होती की संबंधित ऑफिसरनी होम मिनिस्टरला ब्रीफिंग करणं सांगितलेलं. मी नाही करणार तुम्हाला ब्रीफिंग. हे मी का सांगतो, तर हे इतकं सेन्सिटिव्ह प्रकरण असताना तुम्ही त्या जिल्ह्यातल्या एका जबरदस्त ताकदीच्या पॉलिटिशियनला जर मंत्री ठेवणार असाल तर चौकशी जाणारच नाही पुढे. CIDला माझं हे विनंती आहे की अख्खीकडे सगळीकडे बहुचर्चित असलेले बियाणे प्रकरण पण तपासा ना. आता सगळ्यांना माहिती आहे काय झालं बियाणे प्रकरणात, कोणी धमकावलं, काय झालं, सगळ्यांना सगळं माहिती आहे. महाराष्ट्रातले अनेक म्हणजे तुमच्यासारखे पत्रकार आहेत ज्यांनी आपली वाचाशक्ती मर्यादित ठेवल्यामुळे हे असे गुन्हेगार तयार झालेले आहेत. तुम्हालाही माहिती आहे बियाणेचं काय झालंय. माझी अपेक्षा आहे की तुम्ही जे सगळे फ्लॅश करत असतं ते एखादा फ्लॅश असा येऊ द्या की फ्लॅश व्हिडिओ फिरतायत, सगळं 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 माहिती आहे सगळ्यांना. सिव्हिल हॉस्पिटलला कोणाचा फोन गेला, भगीरथ बियाणेंना शेवटचा फोन कोणाचा गेला, सगळ्यांना माहिती आहे. ते माझ्याच तोंडात ना कशाला ऐकता. भगीरथ बियाणे काय मला माहीत नव्हता. आणि म्हणून मी काय मागणी केली आहे की मागच्या 5 वर्षामध्ये जेवढे खून झालेत तेवढ्या सगळ्या खुनांची चौकशी करा.
त्या घरच्यांना बोलवा, त्या घरच्यांना विचारा की तुमचा काय संशय होता. अनेक जण सांगतील आमचा संशय काय आहे. माझ्याकडे एका म्हाताऱ्या बापाचं पत्र आहे की माझ्या पोराला बुडवून मारलं आहे. आम्ही ज्युडिशियल इन्क्वायरी का मागतोय? ज्युडिशियल इन्क्वायरीमध्ये तुम्ही जाऊन जस्टिसला भेटू शकता, सांगू शकता की माझी अशी तक्रार आहे, आणि ही विल ज्युडिशियसली check into it. It is about getting a hardcore criminal into the clutches. It is not about की तुम्ही का नाही केलं आणि मी का करतोय. अशातला काही भाग नाही. काय मी का किती वाजता केलं इज नॉट इम्पॉर्टंट, मी करतो इज इम्पॉर्टंट. आणि हे तुमच्याकडनं अपेक्षा असताना तुम्ही काहीच करत नाही. त्याचं काय करायचं त्याचं पण एकदा उत्तर द्या. आय नो मुख्यमंत्र्यांनी मोक्का लागला जाईल असं सांगितलं होतं. मुख्यमंत्र्यांनी ज्युडिशियल इन्क्वायरीविषयी सांगितलेलं. आज ते ज्या पद्धतीने बोलले आहेत, अपेक्षा आहे की ते त्याच कडक पद्धतीने आता ॲक्शन घेतील. अँड लुकिंग ॲट द बॉडी लँग्वेज ऑफ द चीफ मिनिस्टर इन द पास्ट फ्यू डेज, आय थिंक ही इज अ चेंज चीफ मिनिस्टर. आता न्याय होईल की नाही हे मी न्यायाधीश नाही, पण आम्हाला अपेक्षा आहे की ते न्याय करतील. कारण आत्तासुद्धा ते जाताना बोलून गेले एकालाही सोडणार नाही. फक्त मला माझी मागणी त्याच्या आता पुढे आहे की स्वर्गीय संतोषांना देशमुख ह्याबरोबरच स्वर्गीय परभणीचे आमचे सोमनाथ सूर्यवंशी यांना देखील न्याय मिळेल अशी आता या सरकारकडनं अपेक्षा करूया. की इथेही कुठे भेदभाव होता कामा नाही. दॅट इज अ इन्स्टिट्यूशनल मर्डर. दिस इज अ मर्डर, क्रिमिनल मर्डर, बट दॅट इज अ इन्स्टिट्यूशनल मर्डर. असं आहे की अख्ख्या बीडला माहिती होतं, पुण्यातल्या त्यांच्या समर्थकांना माहिती होतं की राजे येणार आहेत आज. त्याप्रमाणे राजे आले. राजे येताना माणसं घेऊन आले. म्हणजे हे तर किती गंभीर आहे की राजे येताना माणसं घेऊन आले, फौजच घेऊन आले. पोलिसांना चॅलेंज आहे की तुम्ही काय नाही करू शकत, मी येतोय तुमच्याकडे. आणि दिस विल टर्न इन टू पॉलिटिकल टर्मॉईल. उद्ध्वस्त करून जाईल राज्यव्यवस्था हे असं जर व्हायला लागलं तर. पोलिसांचा दबाव, पोलिसांची भीती हे गुन्हेगारांच्या मनात असलीच पाहिजे. हे ॲरिस्टॉटल प्लुटोपासून सगळ्यांनी लिहून ठेवलं आहे की एका पोशाखाची भीती समाजामधल्या सर्वसामान्यांना वाटलीच पाहिजे. जर तीच भीती उरली नाही तर मग कोणाला घाबरणार आहेत. म्हणजे ते तर असं ग्लोरिफिकेशन ऑफ क्रिमिनल आहे. म्हणजे हे तर गुन्हेगाराचं उदात्तीकरण आहे की तू हजर होतेस का, ये आम्ही आहेत स्वागताला. अजून फोटो नाही बाहेर आले नशीब चहा पितानाचे की आल्या आल्या मस्त गरम गरम चहा वगैरे पाजला, असं भजी खाल्ली आणि मग साहेब गेली. हे जो माणूस इतकी हिंमत ठेवतो की मला तर अटकपूर्व जामीन मिळणारच होता. अरे मिळणार होता. अख्ख्या बीडला माहिती आहे की राग कोण उचलतं. अख्ख्या बीडला माहिती आहे की रेती कोण उचलतं. अख्ख्या बीडला माहिती आहे की DPTCमधनं पैसे कसे जातात. आणि फिनान्स मिनिस्टर अजित पवार साहेबांनी जिल्ह्याला करोडो रुपयाचा निधी दिला. 2,000 कोटी रुपयाचा. तो जातो DPTCच्या मार्गातनं, कलेक्टरच्या माध्यमातून. तर त्याचा रूट काय आहे आणि त्याच्यावर किती टक्केवारी आहे हे सगळं धक्कादायकच आहे ना. कारण का उघडपणाने बोललं जातं की DPTCचं कॉन्ट्रॅक्टच कराडांकडे होतं. कोणाला द्यायचा, कोणाला द्यायचा नाही, किती घ्यायचे, काय घ्यायचे. मग पालकमंत्री काय करत होते. अहो साधारण अर्धे बूथ, मतदानातले अर्धे बूथ हे कॅप्चर झाले. म्हणजे हा सगळा प्रकारच धक्कादायक आहे. EVM मशीनमध्ये बूथ कॅप्चर होते. मला तर धक्कादायक वाटतंय. तिथे सरकारी यंत्रणा असते ना, आणि लोकांकडे ह्याचे पुरावे आहेत सगळे बूथ कॅप्चरिंगचे. कोणाला मारलं, कोणाला धमकी दिली, बूथमध्ये जायचं नाही, त्या उमेदवाराला कसं घाबरवलं, हे सगळे पुरावे आहेत. इलेक्शन कमिशनने तपासावेत पुरावे. एवढा गंभीर आरोप होतोय की 50% ऑफ द बूथ वर कॅप्चर्ड. ठीक आहे, निवडणूक झाली फेअर, नॉर्मल. ह्याच्यात फेअरनेस दिसतंय कुठे.